हर्षा, क्रिकेट हा आपल्यासाठी खेळण्याचा विषय नाहीये, तर खेळण्याचा विषय, बोलण्याचा विषय. नमस्कार क्रिकेट प्रेमी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? परत एकदा आमचे त्रिकूट जमलेलं आहे गप्पा मारायला. हर्षा भोगलेंनी तुम्हाला म्हणलं होतं की आम्ही महिन्यातनं 2दा भेटू तुम्हाला, कारण क्रिकेट हा हर्षा नाही का की खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे. आणि अरे विक्रम आणि मी नुसतेच बोललो, तू थोडा तरी खेळलायस. आम्ही थोडेफार खेळलो, पण हा बोलायचा विषय हा खरा. पण अरे विक्रम, आपण आता जरा सुनंदनला थोडा वेळ रेस्ट देऊया हा सुरुवातीलाच, म्हणजे जरा नॉन स्ट्रायकर आहे. मला सांग तू विक्रम, कोणीही इंग्लंडला गेलेलं नाही, इकडनं पत्रकार नाही, कोणी नाही, फ्लाईट्स नाही, विजा नाही, काही नव्हतं इतके दिवस. म्हणजे ह्याच्या मागे गोष्ट आहे की सुनंदन लेले कसे पोहोचले तिथे. मला एकच वाटतं की सीझन संपायच्या आधी ब्रिटिश हाय कमिशनरला आणि ब्रिटिश फॉरेन मिनिस्टरला आपल्याकडनं काहीतरी हापूसाची पेटी वगैरे गेली असणार. हे बघ, उद्या टेलिग्राफ मध्ये बातमी येईल की क्वीन ऑफ इंग्लंड बाकरवड्या खातीये. आणि दुसरी गोष्ट, अरे हे बघ, इंग्लंडचा फॉरेन मिनिस्टर म्हणजे इंग्लंडचा फायनान्स मिनिस्टर कोण आहे? आपलाच जावई. आपला तर तेच. अरे म्हणजे मला वाटलं सुधाताईंनी काहीतरी पाठवलं असेल लेल्यांकडनं. ते सुनाक साहेबांना. अरे नाही, मला वाटलं की म्हणजे आता समजा कोणाला आपली मुलगी बघायची असेल, आपली नात बघायची असेल, तर कुठपर्यंत जाईल बघ. म्हणजे नॅशनल पॉलिसी बदलली, फ्लाईट सुरू झाले, जोपर्यंत आणि कोणी जाऊ शकलं नाही, फक्त लेले जाऊन पोहोचले इंग्लंडमध्ये. अरे का रे, का रे, किती कष्ट केलेत मी ते इकडे येण्याकरता. 10 दिवस क्वारंटाईन पाळतोय आणि आता आहे म्हणजे संपत आला. आता आज माझा शेवटचा दिवस आहे क्वारंटाईनचा, त्यामुळे आता उद्या मावशीकडे जाणार. भोगले कसं ओळखणार की सुनंदन इंग्लंडमध्ये आणि तू मुंबईमध्ये, मी पुण्यामध्ये? सुनंदनचा जो शर्ट आहे ना, तो इंग्लंडच्या प्रत्येक दुकानात हा जो ब्लू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन लेल्यांनी 10 वगैरे उचलले असतील आता. आणि ह्याच्या खाली cream and beige trousers and a blue blazer and the fillet will be ready. तर काय तर मावशींकडे जाताय म्हणजे कुठे एक्झॅक्टली तुम्ही उद्या? अरे ते बकिंगहॅम पॅलेसला माझी मावशी राहते. लंडनला ओव्हलला मॅच आहे ना हर्षा, ओव्हलला मॅच आहे, त्यामुळे जायचंय. म्हणजे काही लोकांचं भाग्य पहा, ते मावशीकडे जातात. आम्ही घर सोडून कोंडून एका हॉटेलच्या खोलीत. पण आमच्याकडे जशी हिरवळ आहे हर्षा, आमच्याकडे जशी आजूबाजूला इंग्लंडला हिरवळ आहे, तशी तू बसतो त्या स्टुडिओतही आजूबाजूला हिरवळच आहे की. टेक्नॉलॉजीची हिरवळ आहे तुझ्याकडे. क्रोमा म्हणतात त्याला, टेक्नॉलॉजीची हिरवळ. ग्रीन बॅकड्रॉप. 10-12 दिवसापूर्वी आम्ही आपलं पुण्याच्या बाहेर आपलं कामशेत अशा जागी फिरतोय, आणि आता कसं आमच्या इंग्लंडमध्ये, बरं हरकत नाही, तुमच्या इंग्लंडमध्ये काय होणार हो परवा, जरा सांगा आम्हाला. अरे बाप रे, काय सांगायचं हर्षा. एक गोष्ट मला पूर्ण कळून चुकली की जेव्हा 3री टेस्ट मॅच चालू होत होती, त्याच्या आदल्या दिवशी काय म्हणतात त्याला, सॉर्ट ऑफ प्रिव्ह्यू करत असताना भारताचं पारडं जड वगैरे असं कॉन्फिडेंटली आपण सांगत असतो, आणि क्रिकेट आपले शब्द आपल्याला कसे गिळायला लावते. काय हे क्रिकेट आपल्याला गुगली टाकतं, म्हणजे नुसते प्लेयरला नाही टाकत, तर जर्नलिस्ट म्हणून आपल्याला पण टाकतं, नाही का? म्हणजे बघ, 2 दिवसात काय काय बदललं बघ. इंग्लंडकडे ओपनर्स नाही, नंबर 3 नाही, नंबर 5 नाही, नंबर 7-8 नाही. अँडरसनचं वय होईल, कितपत बॉलिंग जमेल माहित नाही. एवढ्या सगळ्यापासून 2 दिवसात उलट सगळं, की आपली बॉलिंग कॉम्बिनेशन बरोबर आहे का, 3-4-5 बरोबर आहेत का, 6 नंबरला पंतनी बॅटिंग केली पाहिजे की नाही, जाडेजा बॅटिंगसाठी आहे की बॉलिंगसाठी आहे, बुमराला इतकी बॉलिंग करवणार की त्याच्यासाठी स्ट्रेचर पाठवायला लागणार का. एवढे सगळे प्रश्न 2 दिवसात आले. आणि म्हणून टेस्ट क्रिकेट महान आहे. टेस्ट क्रिकेट एवढ्यासाठी महान आहे की आपण असं फार आधीपासून गोष्टी, वी कॅन जम्प टू कन्क्लुजन. खरं. मला आणि एक लक्षात आलंय हर्षा आणि सुनंदन, की लाईफ इज ऑल अबाउट स्विंग.
मूड स्विंग किंवा बॉल स्विंग. दोन्ही चुकलं की सगळं गणित संपतं. आणि हर्षाला ते व्यवस्थित माहिती आहे सध्याला. मूड स्विंग, हो, फ्लाईट स्विंग, हो माहिती आहे, फ्लाईट स्विंग पण माहिती आहे, लेलनची फ्लाईट. जाऊ दे, आता माझा जोक तुझ्यात का चांगला नाही, पण नाही. हे कसं आहे की एका दिवसामध्ये म्हणजे टॉस जिंकून आपण बॅटिंग घेतली, असं मी एकदा मँचेस्टरला सुद्धा पाहिलं होतं, जेव्हा धोनीने टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती आणि त्यावेळेला आपली तारांबळ उडालेली असते. क्रिकेटमध्ये तुम्हाला जे काही म्हणजे तुम्ही ठरवता एक आणि होतं दुसरं, तुम्ही विचार करता एक आणि होतं दुसरं, या गोष्टी बघून मला चमत्कार वाटतो अक्षरशः. त्यामुळे जे काय आपला जोर होता की अरे 1-0 आघाडी वगैरे घेतली, तो जो बंगला होता त्याला चांगलाच हादरा बसलाय. आणि मला वाटतं की इंग्लंड टीमला सुद्धा एक ज्याला विंड म्हणतात तसं त्यांच्या पंखामध्ये नक्कीच आलेला आहे या तिसऱ्या टेस्ट मॅच मधल्या विजयानी. कारण हा विजय जो होता तो असा झालेला विजय नव्हता, म्हणजे इनिंग आणि 76 रन्स म्हणजे मॅसिव्ह विजय होता. म्हणजे मी असं डोकं हलवतोय सगळं समजल्यासारखं, काहीतरी तारांबळ काय होत, काय म्हणाल? जी इंडियन तुम्हाला एक बॅटिंग गोष्ट ऑर्डरची झाली, जी इंडियन बॅटिंग ऑर्डरची झाली ती तारांबळ. पण तुम्हाला एक गंमत सांगतो सगळ्यांना आधी. सुनंदनचं आणि माझं जे बोलणं होतं कधी कधी आमच्या तिघांचं, की एकदा सुनंदनी त्याच्या पुस्तकाचं मला फॉरवर्ड लिहायला सांगितलं. तर मी म्हणालो मला जमेल त्या तशा मराठीत मी फॉरवर्ड लिहिन, म्हणून आता मी मराठी शिकलो नाही लिहायला, मी इंग्रजी स्क्रिप्ट मध्ये मराठी शब्द टाईप करून पाठवले सुनंदनला. पण त्यांनी ते वाचलं, काय झालं माहित नाही, पुस्तक छापेस्तोवर इतके शब्द बदलले होते की मला स्वतः काय लिहिलंय ते मी वाचत होता, हा शब्द मला माहिती आहे का. तसं तारांबळीत. बघा, आपली उडाली भोगले शब्द बदलणे हे जर्नलिस्टचं कामच आहे. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विराट कोहली जेव्हा टॉसला जाईल तेव्हा त्याचा माइंडसेट काय असेल? हारलं तरी प्रॉब्लेम, जिंकलं तरी प्रॉब्लेम, काय करायचं तरी काय? अरे ऍक्च्युली तू म्हणतोस ते बरोबर, कारण 9 टेस्ट मॅचेस मध्ये 8 टेस्ट मॅचेस नंतर पहिल्यांदा टॉस जिंकला. आता मला आमच्या स्टॅट्सवाल्यांनी एक चिठ्ठी पाठवली होती की लीड्स मध्ये गेल्या 5 टेस्ट मॅच मध्ये जो कॅप्टन टॉस जिंकतो तो 4दा हरलाय. अरे बाप, म्हणलं टॉस जिंकता क्षणी मला काय मस्त बातमी दिलीस तू. आम्ही म्हणतो कधी नव्हत विराट कोहली टॉस जिंकलाय. विराट म्हणाला चल हारलो असतो तर बरं झालं असतं, कारण मला वाटतं इंग्लंडनी बॅटिंग केली असती. कारण इंग्लंड आपण काही म्हणजे त्यांनी ठरवलं नव्हतं नक्की की काय करूया म्हणून. पण मला नाही वाटत त्याचा निर्णय चूक होता, कारण तुला आठवतं आपण 2002 मध्ये मी इंग्लंडला गेलो होतो, ती टेस्ट मॅच बघितली. आतापर्यंत तरी मला वाटतं मी ज्या बाहेर टेस्ट मॅचेस बघितल्यात त्या टॉप 3 पैकी ती होती टेस्ट 100%. आणि आपण 2 स्पिनर्स येऊन खेळलो होतो त्या टेस्ट मध्ये, आणि त्याच्यात राहुल द्रविडने 148 केले, संजय बांगरने 60 काहीतरी केले, आणि मग कंडिशन्स बदलल्यावर सौरवने 128 आणि सचिनने तर 193 केले. ते तिसऱ्या न्यू बॉलला 10 रन्स बरोबर मारत होते ते. पण तेव्हा पण आपण बॅटिंग केली, पण फरक एवढा होता की पहिले 3 तासात एकच विकेट गेली होती. सचिन बॅटिंगला आला टी टाइमच्या आसपास, एकच विकेट गेली होती, आणि टी टाइम नंतर टी टाइमच्या अंदाज असे कंडिशन बदलत गेले. ह्या वेळेला काय झालं की त्या 40 ओव्हरमध्ये आपले 10च्या 10 आउट झाले, आणि जेव्हा कंडिशन्स इम्प्रूव्ह झाले, जे 19 वर्षापूर्वी पण झाले होते, तेव्हा दुसरी टीम बॅटिंग करत होती. खूप फरक पडला. तर आपल्या बॅटिंग मध्ये, आणि जी टेस्ट आपण जिंकलो ती 9 आणि 10च्या रन्समुळे, आणि ऑफकोर्स अजिंक्य आणि चेतेश्वर पुजारा एवढा वेळ खेळले त्याच्याने फरक पडला, हे सगळं खरं. पण जो फरक पडला त्या 50-60 रनचा टॅलेंटच नाही दिला होता आपल्याला. फिनिशिंग टच ज्याला म्हणता येईल तसं. कारण ती मॅच म्हणजे कमाल होती की बॅटिंग काय बॅटिंग केली होती. संजय बांगर या 3 सेंचुरीजमुळे संजय बांगरचं त्या इनिंगचं महत्व कमी नाही होत हर्षा. कारण बुद्धा उगाच नाही म्हणत, त्याला निकनेम त्याचं बुद्धा आहे. तो खरोखर इतका शांत प्रवृत्तीचा प्लेअर आहे. त्यांनी नवीन बॉलही टाकला होता, त्यांनी ओपनिंग बॅटिंगही केली होती आणि योग्य योगदान केलेलं होतं. पण हर्षा, त्या मॅचचा वरनं आता ओव्हल कडे जाऊयात. इंग्लंडमध्ये 2 ग्राउंड नेहमी ते कसं म्हणतात ती आवडती राणी नावडती राणी, तसं नेहमी लॉर्ड्सला उगाच मला वाटलं एक आवडती राणी आहे फक्त तिथे. आणि ती राणी इतके वर्षापासून आहे की आपण सगळे येऊन जाऊ, पण ती राणी असणार राणी आहे. म्हणजे तुमच्या आवडण्याचा काही संबंध नाही. ती आहे. लॉर्ड्सचं बघ ना, की लॉर्ड्सला नेहमी वर्ल्ड कप फायनल असू देत, हे असू देत, ते असू देत, नेहमी लॉर्ड्सला होती.
आणि लॉर्ड्सला म्हणजे लॉर्ड्स एवढंच सुंदर ग्राउंड, हे खरं बघायला गेलं तर ऐतिहासिक वगैरे लॉर्ड्सला खूप महत्व आहे, परंतु लॉर्ड्सच्या वातावरणापेक्षा ओव्हलचं वातावरण खूपच प्रेमळ आहे, नाही का हर्षा? हो नक्कीच. आणि खूप आधीपासून तसं आहे. आणि माझ्यासाठी तरी ओव्हल म्हणजे खूप अशी मस्त आठवणी आहेत ओव्हलच्या. म्हणजे तू अंडर-19 असशील तेव्हा 1971 मध्ये आपण जेव्हा जिंकलो, अंडर-19 खेळला होतास का तोपर्यंत? तेव्हा का अंडर-23 ला? खूप लहान होतो, त्याच्यापेक्षा खूप लहान होतो. अरे विक्रम, 1971 तर गोष्ट करतो मी, 50 तर वर्ष झाली त्याला. म्हणजे अंडर-19 खेळत असणार. पण तेव्हापासून अरे मला असं वाटायचं की ओव्हल मध्ये इंडियासाठी चांगल्या गोष्टी होतात. हो हो. 71 साली जिंकलो. मी चंद्राचा इतका प्रचंड फॅन होतो की अजूनही मला त्याची बॉलिंग ऍक्शन, तुम्ही जर मला थोडी जागा दिली तर मी बॉलिंग ऍक्शन करून दाखवेन. म्हणजे विक्रम नक्कल खूप छान करतो, पण चंद्रशेखरची ऍक्शन मला अजून करून दाखवता येईल. मग 79 मध्ये 221 गावस्करनी जबरदस्त इनिंग्स खेळली. 438 420 आपण केले. आणि ते म्हणजे तेव्हा काय झालं की मॅच जशी वाढत गेली तेव्हा राणीचा फोन आला, जरा बघून घ्या आपल्या मुलांना. तर ते अंपायरिंग थोडं पुढे मागे झालं होतं त्यावेळेला, पण फॅशनेबल नव्हतं की ब्रिटिश अंपायर्सनी चुका केल्या म्हणणं. ते 79 झालं. मग आणखी कुठली तरी एक चांगली मॅच झाली होती तिथे, पण गेले 2-3 मॅचेस हारलोय आपण. पण जाऊ दे आता. मोर रिसेंट म्हणजे सुनंदनच्या आठवणीपेक्षा सुनंदनच्या नातीच्या आठवणींची गोष्ट लागेल. नाही पण सुनंदन, तुला सांगतो, तू म्हणलास ना लॉर्ड्स ऐतिहासिक, ओव्हल ऐतिहासिक ग्राउंड आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. पहिली टेस्ट 1880 मध्ये ओव्हल मध्ये झाली आणि ऍशेस ओव्हल मध्ये सुरू झालंय. त्यामुळे क्रिकेटिंग रेफरन्सने बघायला गेलं तर त्याचं सिग्निफिकन्स लॉर्ड्स पेक्षा जास्त आहे. आणि स्लोप पण नाहीये. अरे चक्क आपल्या ग्राउंड सारखं असे सपाट आहे सगळं, स्लोप बी पण काही नाहीये. लॉर्ड्सला असा स्लोप, लीड्सला असा स्लोप. म्हणजे इंग्लंडमध्ये कसं चांगले ग्राउंड नव्हते. पण इंग्लंड प्रेक्षक 10:30 पर्यंत सगळं त्यांना स्लोपीच वाटतं. कारण ते आल्या तर्राट होतात. नाही, इव्हन हर्षा विकेट सुद्धा नाही का? नुसतं तेच नाही, विकेट सुद्धा. सॉरी मी लास्ट टाइम डिस्टर्ब करतोय. विक्रम, तू पाहिलं असशील की बिचारा सुनंदन क्रिकेट बद्दल बोलायचा प्रयत्न करतोय आणि आपण दोघं उगीच काहीतरी बोलतोय. तर आता ना मी आता 2 मिनिटं एकही शब्द बोलला नाही. नाही, विकेट बद्दल मी नेहमी म्हणतो की लॉर्ड्स पेक्षा, मी इतर कुठल्याही इंग्लंडच्या विकेट पेक्षा ओव्हलचं विकेट सुद्धा चांगलं आहे. आणि ह्या सुंदर आठवणींमध्ये एक आठवण हर्षा तू सांगितलं नाही तर आपल्या तिघांचा कॉमन मित्र खूप नाराज होईल रे. अनिल कुंबळेचं शतक. हो मग. अरे मी कॉमेंट्री करत होतो तेव्हा. म्हणजे जो असा हातपाय मारत शेवटी बॉलला बॅट लागला. आणि तेव्हा कसं इयन चॅपेल होता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 10 रन झाले की शेन वॉर्नला फोन करायचा. 60 झाले, 70 झाले, 75 झाले, 78 झाले. कारण शेन वॉर्नचे एकही 100 नाही ना. 100 नाही. आणि एकदा 99 वर त्याने डीप मिड विकेटला एकाच फिल्डरला मारून आउट झाला होता तो. पण अनिल कुंबळेचे 100, तिथे आपण सिरीज जिंकलो त्या वर्षी 2007 मध्ये. त्या वर्षी सिरीज जिंकलो. ऑल राऊंड चांगला असतो ओव्हलला. आणि स्ट्रोक मेकिंग खूप मजा येते. मला एक आठवतं, T20 मॅच होती, वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया असावी. क्रिस गेलनी जो एक शॉट मारला ना, तो स्टेडियमच्या कुठल्याही भागाला लागला नाही, सरळ बाहेर गेला. आणि बाहेर एक शाळा आहे तिथे, तुला आठवतं आपण त्या स्टेशन साइडनी जेव्हा चालत येतो उजवीकडे पेव्हिलियननी बघितलं तर शाळा आहे तिथे. ते शाळेत गेला बॉल. म्हणजे इतका बाउन्स ट्रू आहे की मस्त शॉट्स खेळता येतात. पण एक स्टॅटिस्टिक लोकांना माहिती असलीच पाहिजे की इंग्लंडचे सगळे ग्राउंड जर बघितले तर हे एकमेव ग्राउंड आहे जिथे स्पिनचा स्ट्राईक रेट पेस पेक्षा जास्त आहे. बरोबर. म्हणजे स्पिनचा ऍव्हरेज 29 आहे आणि पेसचा ऍव्हरेज काहीतरी 31 आहे इथे. एक्सलंट बॅटिंग सरफेस, पण स्पिन वर्क्स. म्हणजे आता आपल्याला आता काय करायचं, अश्विनला खेळावाच लागणार एखाद वेळेस. आणि प्लेअर सरफेस बद्दल तू बोललास ना, जागेबद्दल, माझ्या नॉलेज प्रमाणे ओव्हलचा जो हे आहे ग्राउंड साईज, तो ऍक्च्युली सर्वात मोठा आहे इंग्लंडमध्ये. त्यामुळे ते क्रिस गेलला नमस्कारच करूया की त्यांनी ओव्हल मैदानामधनं बाहेर बॉल मारला. म्हणजे कमाल आहे. आणि आज रूफवर पण नाही. हो, रूफवर पण नाही, सरळ बाहेर. म्हणजे काही कॉन्टॅक्ट झालाच नाही ग्राउंडशी. म्हणजे ते गॅसची जी जागा आहे बघ तिकडे, दुसऱ्या साईडला मारलं, उलट्या साईडला. एक्झॅक्टली उलट्या. नाही, आज नासिर हुसेननी स्टेटमेंट केलंय की इंडियाचं कसं चुकलं लीड्स मध्ये अश्विनला नाही घेऊन. कारण 5 लेफ्ट हँडर असताना अश्विनला नाही घेणं
म्हणजे ही मोठी चूक होती. मला नाही वाटत ही परत चूक रिपीट होईल. आय थिंक ओव्हलला तर अश्विन खेळेलच. कारण 3 अरे लेफ्ट पण हँडर्स आहेत, सगळंच आहे. बॉलरचे लँड फुटमार्क्सचा फरक आहे, इथलं कोरडं थोडंसं विकेट आहे. या सगळ्याचा विचार करता म्हणजे इमोशनल असं नाही, परंतु लॉजिकल थिंकिंग म्हणून खरंच वाटतं की त्याला 3 तरी असतीलच. बर्न्स, मलान आणि मोईन. मला नाही वाटत ते करेनला खेळवतील. मला वाटतं करेनच्या जागी वोक्सला खेळवतील. आणि एखादं अँडरसनचं म्हणतायत की मे बी कीप हिम फॉर मँचेस्टर, कारण फ्लॅट डेक आहे इथे. कारण अरे परवा मी एक अमेझिंग स्टॅट पाहिला की जेव्हा एक विकेट घेतली त्याने, आता अजिंक्यची विकेट मिळाली त्याला, त्याच्या आधी 9 इनिंग मध्ये 2 विकेट होते फक्त. हो, सेकंड इनिंगला. सेकंड इनिंग्स मध्ये तो विकेट घेत नाही. तर म्हणजे ह्याचा अर्थ आयदर दमत असावा किंवा स्विंग कमी होत असेल. आणि जर फ्लॅट ट्रॅक असेल तर मला वाटतं मँचेस्टरमध्ये, म्हणजे जिथे तुम्ही जात असता रेग्युलरली, तुमचं घर आहे तिथे वगैरे, मँचेस्टरमध्ये बॉल स्विंग होईल, त्याचा होम ग्राउंड आहे, एखादं त्यासाठी फ्रेश ठेवतील त्याला. आणि पण मला प्रश्न विचारायचा आहे सुनंदन आणि हर्षा तुला, की रेस्टिंग अँडरसन जसं तुम्ही म्हणताय, ऍट सम पॉइंट ऑफ टाइम बुमरा शमीला ही एक टेस्ट मॅच रेस्ट द्यायला लागेल ना, ते कसं मॅनेज करणार? होणार कारण ते हर्षा सुरुवातीला म्हणला की बुमराला इतकी बॉलिंग करायला लागले, ते थोडंसं इंडिकेशन. इंडियन टीमचा कॅप्टन तो जास्त काही बोलत नाही, परंतु त्यांनी इंडिकेशन तसं दिलंय की आता विचार करायला लागेल. कारण इतक्या सातत्याने इतकं हे क्रिकेट हे खेळणं अवघड आहे, त्यामुळे थोडंसं कोणाला तरी रेस देऊन हे. अरे पण मग 7 बॅट्समन का नाही हर्षा, 7 बॅट्समन का नाही? तेच आता आय थिंक मेन क्वेश्चन इज जाडेजाचं फिटनेस बद्दल. जर जाडेजा फिट असला तर मला वाटतं 5 बॅट्समॅन, रिषभ पंत, जाडेजा, अश्विन आणि 3 फास्ट बॉलर खेळतील. आता ते 3 कोण आहेत? शामीला रेस्ट करतील का बुमराला रेस्ट करतील? जर तुम्ही जाडेजा अश्विन दोघांना खेळ, तर तुम्ही मला वाटतं ते जर म्हणजे रिझर्व्ह फास्ट बॉलर खेळवायचं असेल तर उमेश यादवला खेळवतील, असं मला तरी वाटतं. कारण ईशांतचं जरा म्हणजे आय डोंट नो, दमला होता का चढाव फार जास्त होता. पण म्हणजे मोठा बॉलर आहे, पण त्या दिवशी म्हणजे तो टेस्ट बॉलर वाटत नव्हता. मला वाटतं रेस्टची गरज. टेक्निकल गोष्ट बँगर म्हणला होता विक्रम. टेक्निकल गोष्ट बांगर म्हणला होता की तुम्ही जर का त्या चढावरनं बॉलिंग टाकत असलात ना, तर तुमच्या डोक्यात जरी असलं बॉल पुढे टाकायचा तरी तो थोडासा शॉर्ट पडतो. ते टेक्निकली बहुतेक ते ईशांतला त्या बाजूनी झेपलं नाही की काय. खेळलेला आहे तिथे आधी. आणि चढाव म्हणजे अरे म्हणजे क्रॉस मैदानला पण चढाव असतो. नाही, मला असं वाटतं की त्याच्या रनअप मधनं त्याची एनर्जी कमी वाटत होती. मला नेहमी असं वाटतं की अशाच परिस्थितीमध्ये फिटनेसचा काही इश्यू असला पाहिजे, जो, आणि सगळ्यांना माहितीये की काही ना काही निगल घेऊन फास्ट बॉलर नेहमी खेळत असतात. पण त्यावेळेस त्यांनी थोडं स्वतःला पुश केलं काय, कॅप्टननी पुश केलं का काय त्याच्या परफॉर्मन्समुळे, मला असं वाटतं असं काहीतरी झालं असणार. पण शार्दुल ठाकूर फॉर बॅटिंग वर्सेस उमेश यादव हा विषय येईल. मला वाटतं जर अश्विन 8ला खेळत असेल तर मग तेवढ्या बॅटिंगची एखाद वेळ गरज पडणार नाही. मे बी यू वॉन्ट द क्विकर बॉलर, तर मे बी उमेश, सिराज अँड आयदर बुमरा और शमी, असं मला वाटतं खेळवतील. आणि 7 जाडेजा 8 अश्विन असेल तर मग उमेश, शमी 9-10 खेळू शकतील ते. मला वाटतं नो चान्स ऑफ 7th बॅट्समन एज विहारी और एनीबडी एल्स. आय डोंट नो वेदर त्यांना 3-4-5 ची काळजी, जर अजिंक्यची काळजी वाटत असेल त्यांना, तर पण जर 6वा खेळला तिथे तुम्ही, म्हणजे तुम्ही बेस्ट बॅटिंग सरफेसवर 3 बॉलर, फास्ट बॉलर आणि 1 स्पिनर खेळणार. मग त्या 3 फास्ट बॉलरना खूप बॉलिंग करायला लागणार. आणि मला वाटतं विराट प्रेस कॉन्फरन्सला म्हणाला की मला असं 6वा बॅट्समन आवडत नाही. अरे आणखी एक आठवली गोष्ट, विराटच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आवाज गेला. हर्षा आवाज येत नाहीये. हा, बेसिकली नाही, आवाज येत नाहीये. सुनंदन मला माहितीये तो काय बोलणार आहे. नाही, म्हणून मी नाही म्यूट केलेलं. सुनंदनने म्यूट केलं. हा, येतोय आवाज. 1 2 येतोय. काय म्हणतोय? ओके सुनंदन. हा, हर्षा बोल. सुनंदन, तू म्यूट नाही केलं ना हर्षाला? नाही, मी नाही केलं म्यूट. माझ्यात हिंमतच नाही.
नाही, बेसिकली त्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल हर्षा नक्की बोलणार आहे, जिथे फक्त प्रेम एकाच माणसावर दाखवलं गेलं. हर्षाने बॅटरी चार्ज केली नाहीये. पण सुनंदन, तुझी टीम काय मला सांग ना. नाही, हर्षा काय म्हणतोय, काय झालं? ऐकू यायला लागलं. लागलं. मला सांग, म्हणजे ही काय टेक्नॉलॉजी आहे पहा. मी सुनंदर आणि 11व्या मिनिटाचा एकदम उल्लेख केला तरी माझं एकदम सिस्टम आउट झाली माझी. त्याच्यात काही फिक्सिंग नाहीये. अरे पण तुला माहितीये की नाही विक्रम, 10 मिनिटं झाली विराटची प्रेस कॉन्फरन्स. त्या 10 मिनिटात असं कोणीतरी त्याला कडुलिंब असं चावायला दिल्यासारखं असं अशी तोंड झाली सगळी. आणि 11व्या मिनिटाला एक आवाज आला तिथे प्रेस कॉन्फरन्स मध्ये, आणि थँक गॉड म्हणाला तो, आणि म्हणाला चलो एक क्रिकेट का सवाल. आणि का माहित नाही, मला वाटलं सुनंदनचा प्रश्न असणार असतो. आठवत नाही मला आठवत नाही. 11 मिनिटं कॅप्टनना वाट बघायला लागली, आणि जसा सुनंदनचा प्रश्न आला एकदम ते कडुलिंब निघालं तोंडात ना, आणि एक गुळ साखर गेली तोंडात. सुनंदन, तुमचा व्हर्जन द्या या सगळ्या किस्सा. नाही, व्हर्जन काही नाही. मी एवढंच पत्रकारांना रिक्वेस्ट करत असतो की प्रश्न विचारा, अगदी तिरका प्रश्नही विचारायला हरकत नाही, तो फ्रेम छान पद्धतीने करा. म्हणजे तुम्हाला विचारायला हक्क आहे आणि तो बजावलाच पाहिजे. फक्त दरवेळेला त्याला टोचण्याची गरज नसते. तुम्हाला जर का बेस्ट उत्तर पाहिजे असलं तर तुम्हाला प्रश्न फ्रेम करता यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अनुभवावरनं सांगतोय की प्रश्न लांबला की गडबड जास्त होते. तुमचा प्रश्न छोटा आणि उत्तर मोठं पाहिजे. जर का प्रश्नच तुमचा लांबत गेला की ज्याच्यामध्ये ओपिनियन तुम्ही सांगताय असं वाटायला लागलं, प्रश्न नाही येतो, तर प्लेयर थोडेसे नाराज होतात. आणि ज्या वेळेला एक खतरनाक पराभव झालेला असतो त्यावेळेला तर ते अजून मन थोडंसं हळवं असतं. मी बाजू घेत नाही कोणाची, परंतु ही कला आहे की तुम्ही प्रश्न कसा विचारला पाहिजे. तर एक मी सोपा प्रश्न विचारतो, बॅटिंगला प्रॉब्लेम आहे का? कोणाच्या? अरे तू म्हणाला तर 5 शब्दात प्रश्न विचार म्हणून. बॅटिंगला प्रॉब्लेम आहे. बॅटिंगला ओके बॅटिंगला प्रॉब्लेम आहे. अरे म्हणजे सिंपल, आपण जर ऍव्हरेजेस बघितले तर गेल्या 2 वर्षात आपल्या 3, 4, 5चा ऍव्हरेज 24 आहे. 23-24 आहे. विराटचं 24, अजिंक्यचं 25, पुजाराचं 26. असं म्हणजे जे 1-2 पुढे मागे जर तुम्ही 20-25 इनिंग मध्ये 1-2चा इकडे तिकडे काही फरक पडत नाही, म्हणजे प्रॉब्लेम आहे. आणि काय होतंय की गेले काही मॅचेस मध्ये क्लास ह्याची कमी पुजारामध्ये, अजिंक्यमध्ये, विराटमध्ये नाहीये, पण ते मॅचेस जिंकवून देत नाहीयेत तुम्हाला. फक्त म्हणजे आता म्हणजे म्हणता येईल, आर्ग्यू पण करता येईल की जर पुजारा आणि अजिंक्यने ती पार्टनरशिप केली नसेल तर तुम्ही जिंकला नसतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये 49 रन अजिंक्यनीच केले. आपण त्याच्या आउट बद्दल जास्त बोललो, त्याच्या रन्स पेक्षा जास्त. पण हे खरं आहे की मोठे रन्स रेग्युलरली येत नाहीयेत, आणि त्यामुळे 6 नंबरवरती थोडा प्रेशर येतोय की 6 नंबरला रिषभ पंत तयार आहे की नाही. आणि रिषभ पंत एकाच तऱ्हेने आउट होतोय, सगळी जण एका स्टाईल मध्ये आउट होत आहेत. मला वाईट वाटलं की एक कालचं ते ऑली रॉबिन्सन म्हणाला, विथ विराट इट्स सिम्पल, यू जस्ट बोल 4th, 5th स्टंप लाईन अँड वेट. तर मला आता, तू विराटला जास्त छान ओळखतोस आमच्यापेक्षा. अजिंक्यची आणि पुजाराची तर खूप गोष्ट झाली. काय एकदम असे डोळे वटारले, एकदम असे मोठे डोळे केले. ठीक आहे ना. म्हणजे त्याच्या डोक्यात मला असं वाटतं की 2018 मध्ये तो पेशंटली खेळत होता का विदाऊट चष्मा. मला वाटलं विदाऊट चष्मा विक्रमला छान दिसेल. 2018 मध्ये तो खूप पेशंटली खेळत होता. 2021 मध्ये स्टान्स तोच आहे, सगळं तोच आहे, जास्त खेळतो. म्हणजे कधी कधी मला वाटतं की तुमच्या डोक्यात जेव्हा खूप गोष्टी चालू असतात तेव्हा पेशंट राहणं कठीण असतं. आय थिंक हर्षा, तू अनबिलिव्हेबल पॉइंट हे म्हणलायस, कारण हा पूर्ण मिडल ऑर्डरचा जो पॅटर्न आहे, सगळ्यांचा पॅटर्न 30-40 रनचा पॅटर्न झालाय त्या लोकांचा. आणि एकच बॅट्समन आहे जो हे T20 आणि वन डे फॉर्मॅट खेळत नाही, तो 180 रन करतोय तो रूट. आणि ह्या मॉडर्न म्हणजे बेअरस्टो बघा, बटलर बघा, जिंक्स म्हणा, पुजाराला मी ह्याच्यात धरत नाही, विराट म्हणा, हे कुठे ना आता आपल्याला रन करायचे. आणि दिस इज अ टिपिकल प्रॉब्लेम ऑफ अ बॅट्समन की बॉस, यू हॅव टू लीव्ह द बॉल, but intent also has to be there, कारण you can't stop not scoring runs in that single. ह्याच्यामध्ये ना ते जरा घोळ झालाय. आणि 30-40 रन झाले की शॉर्ट सर्किट हा अक्रॉस द बोर्ड व्हायला लागलेला आहे. कोणालाही ते म्हणजे ना 125 नॉट आउट, इव्हन तो रोहितचाही शॉर्ट सर्किट 55, 60, 65 ला थोडीशी भीती वाटायला लागते त्याच्याबद्दल. अजिंक्यची पण 40 रनला भीती वाटायला लागते.
विराटची पण पहिल्यांदा मी फर्स्ट टाइम मी पाहतोय की विराट सुद्धा 50 झाल्यानंतर काहीतरी एक शॉर्ट सर्किट होतंय की ते असं वाटत नाही की हा 125 पर्यंत घेऊन जाईल, जे विराट बद्दल नेहमी वाटायचं. तर पेशन्स जे तू म्हणतोय ना, ते समवेअर त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रॅक्टिस सेशन्स मध्ये माझ्या मते थोडासा कमी पडतोय. आणि पण एक आहे, तू रोहित शर्माचं नाव घेतलंस, आय विल ऍडमिट नाव की मला नाही वाटलं या स्विंगिंग कंडिशन्स मध्ये तो इतके बॉल खेळेल, एवढं कॉन्फिडेंटली खेळेल. तो इंडियाचा, ही लुक्स लाईक इंडियाज बेस्ट बॅट्समन टुडे. ऍब्सोल्युटली. आणि इतक्या पेशन्सने मला तर वाटतं आज उद्या कधीतरी 150-200चा स्कोअर आहे समोर, असं मला का माहिती, मला असं वाटतंय की 150-200चा आहे समोर तो करेल असं. पण सुनंदन, मला तुला प्रश्न विचारायचा आहे रोहित शर्मा बद्दल. जेव्हा एखादा स्ट्रोक मेकर फक्त मेंटल अबिलिटीनी ओपनिंग करून एवढे बॉल सोडतो, तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की एक काळ लोटला आणि त्याची ती पेशन्सची अबिलिटी संपली आणि त्या मानाने ड्राईव्ह नाही गेले, तर थोडासा फटीग फॅक्टरमुळे, रन मेकिंग नाही झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो का? ओरिजिनली थोडंसं झालं, कारण अहमदाबादमध्ये जेव्हा त्यांनी थोडंसं बोलणं झालेलं होतं तेव्हा तो म्हणला की टेस्ट क्रिकेटमध्ये मी रन्स पेक्षाही जास्त बॉल खेळायचा प्रयत्न करेन, माझ्या रन्स आपोआपच होतील. व्हाईट विकेटवरती सुद्धा त्यांनी इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये जी इनिंग खेळला होता ती स्पेशल होती. इकडं थोडीशी गडबड विक्रम काय होताना दिसते माहितीये का, की शॉट मेकिंग मध्ये आपल्याला मेनली फ्रंटफूट ड्राईव्ह सोडून बाकी ऑप्शनच त्यांनी ठेवलेले नाहीत. बॅकफुटेड ड्राईव्ह हे मारूनच दिलेलं नाहीये, स्क्वेअर कट मारून दिलेलं नाहीये. आपटलेला बॉलला थोडंसं पुल किंवा हे ठीक आहे, पण ज्याला बॅकफुटेड, इंग्लंडमध्ये जे सगळेजण म्हणतात की अरे बॅकफुट वरती छान खेळता येतात, त्या झोनमध्ये, म्हणून मी जो विराटला प्रश्न विचारला होता तो त्याच अर्थाने विचारला होता की लाईन एक वेळ ठीक आहे, पण लेंथ इतकी इम्पेकेबल लेंथ त्यांनी टाकली आणि त्यामुळे हे मोठा चॅलेंज आहे आपल्या बॅट्समनसाठी. आणि याच्यात अहंकार जो तो म्हणला होता ना, की अहंकार इंग्लंडमध्ये खेळताना खिशात ठेवून यायला लागतं, तेव्हा मला असं वाटतं खिशात ठेवलं तर रुमाल जसा खिशातनं डोकावतो तसा अहंकार सुद्धा डोकावतो. नक्की, साहजिकच आहे. पण तू एक ते लेंथ बद्दल जे बोललास, ज्या प्रश्नाला विराट चिडला होता तो प्रश्न चूक नव्हता. नाही की अरे आपण इतके बाहेर उभे राहतोय. मी ते कॅल्क्युलेट केलं की विराट किती बाहेर उभा आहे. आता आपले 22 यार्ड सरफेस असते, स्टंप टू स्टंप, म्हणजे क्रीज टू क्रीज 19, म्हणजे 18 मीटर झाले. त्याच्यातनं बॉलरची डिलिव्हरी स्ट्राईड थोडी येते, त्याच्यात तुम्ही आणखी जर जवळजवळ 1 मीटर बाहेर उभे राहिला, 50 सेंटीमीटर जवळजवळ विराट बाहेर उभा आहे, म्हणजे तुम्ही 16.5 मीटरची गेम खेळताय, म्हणजे तोच बॉल तितक्या लवकर येणार तुमच्याकडे. इतके सगळे तसं खेळतायत की आम्ही कॅल्क्युलेट केलं, आम्ही टेलिकास्ट मध्ये ते पिच मॅप, मी मुद्दाम हॉकायला सांगितलं मुद्दाम की ते पिच मॅप काढा. रिषभ पंत इतका पुढे खेळत होता की अंपायरनी त्याला वॉर्न केलं फॉर कमिंग ऑन टू द डेंजर एरिया. बॉलरचं आपण ऐकलं, बॅट्समनचं कधी ऐकलं होतं? आणि डेंजर एरिया नॉट टू टेक अ सिंगल, की तुमच्या स्टान्स मध्ये यू आर सो क्लोज टू द डेंजर एरिया की तुम्ही फ्रंट फुटला गेलात की इमिजिएट डेंजर एरिया मध्ये येतात. मग बॅकफुट खेळणार कसे तुम्ही शॉट्स? इतके जर तुम्ही बाहेर उभे असाल तर बॅकफुट खेळणार कसे? आणि आम्ही जे पिच हे दाखवतो, बी हाईव्ह वगैरे सगळे जे दाखवतो, रूटचे तुम्ही शॉट्स बघा, इतके बॅकफुटवर आहेत, कारण रूट क्रीज पण खेळतो. आपण त्यांच्या देशात जाऊन आपण वेगळं खेळतोय त्यांच्यापेक्षा. आता मला एवढी टेक्निकची मला एवढी माहित नाही, पण आपण म्हणजे कसं दुसरी लोक आपल्या देशात येतात तेव्हा आपण म्हणतो पहा आपण कसं स्पिन खेळतो तसं त्यांनी बघून खेळावं, तसं आपण त्यांच्या देशात जाऊन आपण वेगळ्या तऱ्हेने खेळतोय. मला तरी असं वाटतं की ती स्टाईल विराटला आवडली होती, कारण त्या स्टाईलमुळे विराटचे जे प्रॉब्लेम्स होते ते थोडेफार त्याचं सोल्युशन सापडलं. पण सगळे तसं खेळू शकतात का? तो बिचारा शुभमन गिल काईल जेमिसनला बाहेर खेळत होता, काईल जेमिसनच्या हाईटनी तो बॉल खाली यायचं हा उभा तिथेच होता. पण हा प्रश्न ना हा खूप जरा लिटिल कॉम्प्लिकेटेड आहे, कारण 2 स्कूल ऑफ थॉट्स आहेत. प्लेइंग लेटचा स्कूल ऑफ थॉट आहे जो रूट आणि जे हा करतो, विलियमसन करतो, पण एक कटिंग द स्विंगची फिलॉसॉफी आहे जे तेंडुलकरनी केलं होतं एक टाइमला आणि विराट कोहलीनी सक्सेसफुल केलं होतं. मला डिफरन्स एवढाच जाणवतोय की कटिंग द स्विंग, प्लेइंग ऑन द फ्रंट फूट हॅज ऑलवेज बीन कोहली स्ट्रेंथ. ही नेव्हर गोज ऑन द बॅक फूट अँड ड्राईव्ह. दॅट आय डोंट थिंक इज अ इश्यू. मला प्रॉब्लेम काय वाटतं, तो 2018 मध्ये बॉल खूप सोडायचा. आज त्याला ओव्हर पिच बॉल दिला ना तर तो इन्स्टिंक्टिव्हली ड्राईव्ह करतोय आणि तो किती कमी बॉल सोडतोय, आणि मला वाटतं हा प्रॉब्लेम आहे.
बॅकफूट आणि फ्रंटफूटचा पेडिग्री बॅट्समनला प्रॉब्लेम मला नाही वाटत 15 वर्ष बॅटिंग केल्यानंतर येतो. आणि मला नाही वाटत की विराट कोहलीनी बॅकफूट अप्रोच घेतला पाहिजे जो त्यांनी 14 आणि 18ला घेतलेला नाहीये. पण लिव्हिंग द बॉल्स आउटसाइड द ऑफ स्टंप हा 100% यावेळेस त्यांनी व्यवस्थित केलेलं नाहीये. मला परत ते शांतपणाचं वाटतं. सुरेंद्र, पुढच्या प्रेस कॉन्फरन्सला ना 11व्या मिनिटाला नको, एक 27-28व्या मिनिटाला विचार हा, की त्याला सांग जग इंडियन टीमच्या विरुद्ध नाही, जग इंडियन टीमच्या पक्षात आहे, त्यांच्या फेवर मध्ये आहे. पण मला जे कोणी प्रेस कॉन्फरन्सला येतं असं मला वाटतं की तुम्ही आमच्या विरुद्ध आहात. आणि हे जे ऍटमॉस्फिअर बनवलंय की जेव्हा सगळं आपल्या विरुद्ध आहे तेव्हा आपण खेळू आणि तेव्हा चांगले खेळतात, हे खरं आहे. अरे पण जेव्हा तुम्ही लीड मध्ये असता तेव्हा पण जिंका ना. पण हे जे मला हे फिलिंग कधीच कळली नाही की जग माझ्या विरुद्ध आहे. अरे जग तुमच्या विरुद्ध नाहीये. इंडियन प्लेअरच्या विरुद्ध जग असू शकतं का? सगळेच तुमच्या फेवर मध्ये आहेत. पण ही जी ऍटिट्यूड आहे ही ना हळूच जर एखादा हापूस उरला असेल तुझ्याकडे तर असा हापूस असा मस्त चिरून बिरून असा हापूस एका प्लेट मध्ये घेऊन जा आणि सांग जग तुमच्या विरुद्ध नाही साहेब. पण एक मायकल जॉर्डनचं एक हे होतं, म्हणजे ते एक आर्टिकल मी वाचलं होतं, त्याच्यामध्ये काही स्पोर्ट्समॅन बद्दल असं बोललं जातं की सेल्फ मोटिवेशन पेक्षा एन्व्हायरमेंट मोटिवेशन त्यांना जास्त ड्राईव्ह करतं. त्यामुळे मला असं वाटतं की कधीतरी ते शोधून पण काढतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं ह्या पर्टिक्युलर टेस्ट मॅच मध्ये इंग्लंडनी कॉन्शियसली स्लेजिंग केलेलं नाहीये कोहलीला, आणि हे वर्क केलंय. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या डोक्यात घुसता त्या दिवशी तो एनर्जी घेतो त्यातनं. आणि म्हणून मी जोक म्हणून सिरीजच्या अगोदर म्हणलं होतं की जो रूटनी फक्त कोहलीला इग्नोर केला ना, कोहली रन नाही करणार. आणि ते कोहली आता ती एनर्जी जर्नलिस्ट कडनं घेत असावा असं मला वाटतं. अरे तू इंटरेस्टिंग पॉइंट काढलास, कारण आपले जे प्लेयर स्टीव्ह वॉच्या विरुद्ध खेळत होते ते ऑलवेज म्हणायचे स्टीव्ह वॉ बॅटिंगला आला ना तर शांत, म्हणजे इतकं शांत असावं की त्याला असं वाटलं पाहिजे कोणी काही बोलत का नाहीये, कारण त्याला असं म्हणजे ही लाईक्स टू पिक अ फाईट. आणि मला एकदा मायकल हसीनी सांगितलं, बांगलादेशमध्ये खेळत होते, दमले होते, म्हणजे सीझनच्या शेवटी असे दमले होते आणि ओपनरला काहीतरी झालं होतं, मला वाटतं लँगरला इंजर्ड होता, तर हसी ओपन करत होता हेडन बरोबर. तुम्हाला आम्ही असं मैदानात गेलो आणि सडनली मी पाहिलं तर हेडन बांगलादेशच्या प्लेयर्स कडे जाऊन असं जोरात शिव्या देतोय त्यांना. आणि तो परत आला आणि हा म्हणाला, व्हॉट वॉज दॅट ऑल अबाउट? यू सीम्ड ऑल राईट, व्हॉट वॉज दॅट अबाउट? He said, mate, I've got no petrol in the tank. I just need something to fire me up. तर तू जे एन्व्हायरमेंट ला ऍडजस्ट करणं म्हणतो की असं एक वातावरण निर्माण करावं की माझ्या विरुद्ध मी दाखवतो, देन यू विन दॅट बॅटल. पण ते मला तरी वाटतं आता दमत असावा माणूस तशा वातावरणाने. म्हणजे मला ते समजत नाही. आपल्याला सोशल मीडियावर वगैरे क्रिटिसाइज करणारी इतकी लोक आहेत. क्रिटिसाइज केलं तर आपण बॅकफूटवर जातो, तो उलट 4 इंच पुढे येतो, त्याला फायदा. पण सुनंदन, ऑली रॉबिन्सन एक्सप्लेन करा मला असं वाटतं की त्याच्यात काहीतरी एक अमेझिंग मॅच्युरिटी आलेली आहे की जो माणूस हिरो होता न्यूझीलंड विरुद्ध, मेंटल स्टेट काय असेल की त्याला रेसिझम चार्जेस वरनं हे केला, पण कुठेतरी आपल्याला जो रूटला क्रेडिट दिलं पाहिजे की त्याचं जे रिइनिशिएशन झालंय आणि तो जो टप्पा टाकतोय आणि तो बेन स्टोक सारखा तो बाहेरनं येऊन एक लाईन आत. तुमचं काय आहे म्हणणं? मला ऑली रॉबिन्सन खूप आवडलाय. टॉप क्लास, कारण त्याच्या हाईट वरनं काय टॉप ऑफ द लाईन असं तो बॉल टाकतो आणि आत बाहेर करण्याचं जी काही यांची कला आहे ना, आणि ती कला सातत्याने ती करत राहणं आणि त्याच्या बरोबर जो बॉलर आहे. त्यामुळे मी म्हणतो तुमच्या घरामध्ये जर का एवढा मोठा शिक्षक असला याच्यासारखा अँडरसन सारखा, तर त्याच्यातनं शिकण्याची जी त्याची मानसिकता आहे ती मला फार मस्त वाटते. आणि त्यामुळे काय म्हणतात इंग्लंड संघाला त्याचा फायदा कसा होतोय स्पष्ट दिसतंय. अगदी त्याला सोशल मीडिया अकाउंट डिसेबल करायला लागले, त्याच्यामुळे त्याचा फोकस सगळा इथे आला. मॅच नाही, पण एक जास्त महत्वाचा मुद्दा आहे, त्याचे 2 हिरोज आहेत रॉबिन्सनचे. एक हिरो आहे, हिरो कोण? ग्लेन मग्रा. 6 फूट 5 इंच 6 फूट 6 इंच एक टप्पा घेऊन त्यांनी 15 वर्ष एकच बॉल टाकला. त्यांनी एकदा मागच्या वर्षी इथेच आमच्या ह्याच स्टुडिओमध्ये आला होता, तेव्हा म्हणाला मी स्विंग करायचा प्रयत्न केला, कारण मला वाटलं इंग्लंडमध्ये जाऊन स्विंग करायचा असतो. मग शेवटी मला कळलं की नाही, माझी जी स्ट्रेंथ आहे मी बॉलिंग करणार. तो रॉबिन्सनचा हिरो. रॉबिन्सन ग्रेट क्रिकेट खेळायला गेला होता ऑस्ट्रेलियामध्ये. कोणाबरोबर खेळला? जॉश हेझलवूड.
जॉश हो. हेझलवूड म्हणजे कोण, मगराचा एकदम म्हणजे डिसेंडंट. पित्तू. म्हणजे तर तिथे DNA तर त्याला त्यांच्यासारखी बॉलिंग करायला आवडते. एकच लाईन करून तो बॉलिंग करत असतो. ही इज ऑल्सो 132 133, त्याच्यापेक्षा तो फास्ट करत नाही. आणि आता एक पॅटर्न व्हायला लागले. आपण न्यूझीलंडला गेलो, कशा टाईपच्या बॅट्समॅनला आउट बॉलरला आउट झालो, 6 फूट 8 इंच मस्त लेंथ आणि त्या हाईटनी फुल टाकायचा काईल जेमिसन. पुढे बरेच वेळा कधी कधी कसे उंच बॉलर शॉर्ट टाकतात, जेव्हा उंच बॉलर लेंथ टाकतो तेव्हा बॉल आपल्याला ऑटोमॅटिकली वेगळ्या हाईटला येतो. काईल जेमिसन विरुद्ध आपण स्ट्रगल केलं, आता ऑली रॉबिन्सन विरुद्ध स्ट्रगल होतं. तर मे बी देर इज अ पॅटर्न डेव्हलपिंग, टॉल बॉलर्स बॉलिंग ऑन अ लेंथ. तर बघू आता म्हणजे मला एक तर मी ऑब्झर्व केलंय इंग्लिश फास्ट बॉलर्सचे यावेळेस, ते बॉल आत जास्त आणतायत आणि आत आणल्यामुळे बॉल जो बाहेर जातो तो तुम्ही फारच अंडर प्रिपेअर्ड असता. म्हणजे ते सचिन तेंडुलकरनी एकदा सांगितलं होतं ना की काय असतं, डिफरन्स इन इंग्लंड इज दिस ऑर दिस, आणि हे इंड्यूस करायला तुम्हाला 4 बॉल आत टाकायला लागतात. आणि मला तेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं होतं तेव्हा मला म्हणलं की वाय इज ही सेइंग दॅट अँडरसन शुड बॉल इन स्विंगर्स और इंग्लिश बॉलर्स शुड, की त्याचं म्हणणं की दिस शुड बी सरप्राईज. आणि त्याच्यासाठी आणि विराट कोहलीचं जेमिसन अगेन्स्ट जे झालं की आतल्या बॉलला जेव्हा घाबरायला लागला, आउट झाला तो, त्यावेळेस त्याचा नेक्स्ट इनिंग मध्ये बॉल असा झाला. कारण आतल्या बॉलला खेळायलाच लागतं. अँडरसन एक मस्त इंटरव्ह्यू केला होता मायकल ॲदर्टन बरोबर, तेव्हा तुम्हाला मी इन स्विंग ऍक्शनने टाकतो वॉबल्ड सीम बॉल, जो वॉबल टाकतो ना, तुम्हाला पिच झाल्यावर कुठे जाईल मला पण माहित नाही, पण इफ आय बॉल विथ द आउट स्विंग ऍक्शन तोच बॉल बॅट्समॅन सोडेल. पण इन स्विंग ऍक्शनने मी टाकतोय त्यामुळे बॉल आत येईल असं वाटतं. दे हॅव टू प्ले. तर इफ यू नोटीस आता मला वाटतं 4th डेला सुरुवातीला तो आउटस्विंगने सुरुवात केली त्यांनी पहिल्यांदा. नाहीतर अँडरसन नॅचरल आउटस्विंग बॉलर आहे, आत 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 का, तर तुम्हाला खेळायलाच लागतं. आणि मग जो बाहेर जातो तो तुम्ही शॉट खेळताय, आउटस्विंग टाकत तेव्हा तुम्ही सोडत जाल तुम्ही. आणि अजिंक्यला तो असाच आउट काढतो. विराटला पण तशीच बॉलिंग. एनिवे आता बघू काय होतं ओव्हल मध्ये. ओव्हल मोर बाउन्स देन स्विंग असं म्हणतात. तुमच्या मावशी काय म्हणतात, स्विंग की बाउन्स आहे? तेच ग्राउंड वरनं उद्यापासनं मी लंडनला चाललोय, ओव्हलला जाऊन धडकणारे, लाईव्ह क्रिकेट कव्हर करणारे. त्यामुळे त्याचा सगळी बित्तम बातमी आता ही स्टुडिओ आणि काय म्हणतात त्याला घरातनं नाही तर उद्यापासनं ओव्हल वरून तुम्हाला मी बित्तम बातमी देईन. आणखी एक लास्ट पॉइंट मी सांगेन की सुनंदन आता गेला असेल पण त्याचं बुकिंग ट्रेनचं 2 वर्षापूर्वी झालेलं आहे. कारण जेव्हा सुनंदन बरोबर आपण इंग्लंडमध्ये ट्रेनमध्ये जातो ना, तेव्हा आपलं तिकीट जवळजवळ चौपट कॉस्टचं असतं. कारण सुनंदननी ऑलरेडी आपल्या मावशीच्या थ्रू कोणाच्या थ्रू 2 महिने आधीपासून बुक करून त्या सुपर सेव्हरच्या डबल सुपर सेव्हर रेटवर बुक करून ठेवलेलं असतं. तेव्हा मी लोकांना सांगतो, तुम्हाला जर फ्रीलान्सर व्हायचं असेल ना तर तुमच्या एक लेले मंदिर करा समोर आणि शिका की ते कसं करायचं. 2028च्या ऑलिम्पिक्सचे ऑलरेडी बुकिंग झालंय. फ्रीलान्सरला पर्याय नसतो रे. अरे तुला माहितीये का की वर्ल्ड कप कुठल्या देशात ठेवायचा हे सिलेक्शन करायच्या आधी लेलेनं विचारता, हो तुम्ही बुकिंग कुठे केलंय, तिथे वर्ल्ड कप ठेवू आपण म्हणून. होपफुली चांगली मॅच होईल. आय होप आपल्याला 2-1 करता येईल. कारण मला तरी वाटतं इंग्लंडची बॉलिंग इम्प्रूव्ह होत चालली आहे. क्रिस वोक्सच्या येण्याने, परत मार्क वूड फिट आहे, बॉलिंग इम्प्रूव्ह होत चालली आहे त्यांची. सो लेट अस सी. मजा येणार आहे. त्यामुळे मित्रांनो थँक्यू सो मच. मज्जा आली गप्पा मारायला. शेवटची गोष्ट, सॉरी मला ना तोंड बंद ठेवताच येते. शेवटची गोष्ट विक्रम म्हणाला होता ते, अरे विक्रम लंडन मध्ये सेल बिल चालू असली तर सुनंदनला सांग ते निळे पांढरे शर्ट बद्दल काय आणखी. म्हणजे एक असं पडद्यासारखं एक पूर्ण कापडच घेऊन ठेवा. अरे आठवण नको करून देऊ, आमच्या लहानपणी तसंच व्हायचं. आणि माझा आत्ते भाऊ, अरे आमच्या दोघांकडे सेम शर्ट होता, तर आम्ही ठरवायचो सोमवारी तू घालायचा नाही, सोमवारी मी घालणार. पण इंग्लंडमध्ये असं काही नाही. हा शर्ट आणि बेज ट्राउझर हे अगदी म्हणजे ऑक्सफोर्ड स्ट्रीटला एव्हरी 4th पर्सन. बरोबर. म्हणजे सुनंदन स्पाय झाला तर कळणारच नाही कोणाला, कारण सगळे तेच कपडे घालून फिरतायत. मी क्रिकेट स्पाय बनून आता ओव्हलला जातो आणि तिकडनं बातमी देतो. त्यामुळे परत भेटू. सुनंदन म्हणतो खूप वेळ झाला, आता बंद करा म्हणून. नाही अजिबात नाही. उलट इतकी मजा आली गप्पा मारायला. त्यामुळे मस्त रे. नातीशी छान खेळा जरा. अरे धमाल चालू. आणि जिंकून आणा. त्यामुळे हर्षा आणि विक्रम काय मस्त मजा आली. थँक्यू सो मच. आणि अर्थातच क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे, आपण पक्का केल्यामुळे परत गप्पा मारायला भेटू. नक्कीच.
डन. बाय बाय. ओके, बाय बाय.